नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 वरील महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करून घ्याल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, राज्यातील मतदारांची ताजी आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली, यानुसार राज्यात सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात आहेत? याचे उत्तर आहे पुणे जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक दुसरा, विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाबरोबरच्या मालमत्ता विवरणपत्रानुसार महायुती मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री कोण ठरले आहेत? याचे उत्तर आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत। प्रश्न क्रमांक तिसरा, विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाबरोबरच्या मालमत्ता विवरणपत्रानुसार महायुती मंत्रिमंडळातील सर्वात कमी श्रीमंत मंत्री कोण ठरले आहेत? याचे उत्तर आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे। प्रश्न क्रमांक चौथा, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार संख्येच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार आहेत? याचे उत्तर आहे पुणे जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक पाचवा, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार संख्येच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी मतदार आहेत? याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक सहावा, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना कोणी पदावरून दूर केले आहे? याचे उत्तर आहे निवडणूक आयोगाने। प्रश्न क्रमांक सातवा, राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? याचे उत्तर आहे विवेक फणसाळकर। प्रश्न क्रमांक आठवा, राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे संजय वर्मा। प्रश्न क्रमांक नववा, राज्यात एकूण मतदान केंद्रे किती आहेत? याचे उत्तर आहे 1,01,86। प्रश्न क्रमांक दहावा, राज्यातील तृतीयपंथी मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? याचे उत्तर आहे ठाणे जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक कोण आहेत? याचे उत्तर आहे राममोहन मिश्रा। प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती उमेदवार निवडणूक लढले आहेत? याचे उत्तर आहे 4140। प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या जिल्ह्यात लष्करी, निमलष्करी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सैन्य दलातील 5605 लष्करी मतदारांना इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम ETPBS या संगणकीय प्रणालीद्वारे मतदानाचा हक्क बजावता आला आहे? याचे उत्तर आहे पुणे जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 14वा, डॉक्टरांनाही हक्क व न्याय मिळावा म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणी 9 मागण्यांचा जाहीरनामा तयार केला आहे? याचे उत्तर आहे इंडियन मेडिकल असोसिएशनने। प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे किती शाईच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे 2,20,520। प्रश्न क्रमांक 16वा, विधानसभा निवडणुकीत किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत? याचे उत्तर आहे 9,70,25,119 मतदार। प्रश्न क्रमांक 17वा, राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी कोणत्या विशेष राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं झाला? याचे उत्तर आहे उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा या अभियानाचा। प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या मतदारांचे घरबसल्या मतदान झाले आहे? याचे उत्तर आहे 85 वर्षावरील ज्येष्ठ मतदार आणि अपंग व्यक्तींचे। प्रश्न क्रमांक 19, महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा कोणत्या नावाने प्रकाशित केला आहे? याचे उत्तर आहे महाराष्ट्रनामा या नावाने। प्रश्न क्रमांक 20, 2019च्या तुलनेत 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे? याचे उत्तर आहे 28%। प्रश्न क्रमांक 21, विधानसभा निवडणूक 2024 करिता राज्यात किती महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत? याचे उत्तर आहे 426। प्रश्न क्रमांक 22, यावर्षी विधानसभा निवडणूक 2024 प्रक्रियेमध्ये राज्यातील पहिलाच प्रयोग कोणता असणार आहे? याचे उत्तर आहे मतदान केंद्रांवर विद्यार्थी स्वयंसेवक। प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मतदान कोठे झाले आहे? याचे उत्तर आहे कोल्हापूर येथे 76.25%। प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वात कमी मतदान कोठे झाले आहे? याचे उत्तर आहे मुंबई येथे 53.18%। प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात एकूण किती टक्के मतदान झाले आहे? याचे उत्तर आहे 65.11%। मित्रांनो, तर हे होते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 वरील महत्त्वाचे 25 प्रश्न।
जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. धन्यवाद.